हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते वन लाईनर स्वरूपात आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन स्वरूपात दिलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे त्या प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. तिथे जाऊन ते सर्व प्रश्न तुम्ही रेफर करा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे. ओके. इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? MV श्रेयस कुमार यांची. ओके. मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर 3 ऑक्टोबर. ओके. या दिवशी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ओके. आणि त्या 5 भाषा कोणत्या? तर 2024 मध्ये किती भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे? चला, मी तुम्हाला 4 भाषा सांगतो. ओके. तुम्ही 5वी भाषा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके. 5च्या 5 मी नाही सांगणार. 5वी कोणती भाषा आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक तर आहे आपली मराठी, त्यानंतर आहे दुसरी पाली, त्यानंतर आहे बंगाली, आसामी, आणि 5वी कोणती भाषा आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा मला. ओके. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायची. कमेंट करून सांगा मला. ओके. महाराष्ट्र राज्य सरकारने 2022 या वर्षाचा अलीकडेच प्रतिष्ठित 2024 शस्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर शस्त्र रामानुजन पुरस्कार 2024 अलेक्झांडर डन यांना प्रदान करण्यात आला. ओके. अलीकडेच संशोधनात स्पष्ट झालेले ॲक्टिव्ह गॅलॅक्टिक न्यूक्ली एजियन कोणत्या प्रकारच्या खगोलीय वस्तूमध्ये आढळतात? तर ते बटू आकाशगंगेमध्ये आढळतात. ओके. अलीकडेच बातमीत उल्लेख केलेल्या थ्री गॉर्जेस धरण चीनमधील कोणत्या नदीवर आहे? यांग्त्सी नदीवर आहे. ओके. नुकतेच बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड 2024 मिळालेले अँड्रा हे कोणत्या राज्यात आहे? तर बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड 2024 मिळालेले अँड्रा विलेज मणिपूरमध्ये आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. अलीकडेच भारतीय कला महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? सिकंदराबाद येथे झाले. ओके. 54व्या दादासाहेब फाळके लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? मिथुन चक्रवर्ती यांना. ओके. इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन कधी साजरा करण्यात आला? 1 ऑक्टोबर. ओके. काजिंद 2024 सैन्य अभ्यास याचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? उत्तराखंड. चला, काजिंद म्हणजे एक तर इंडिया तर नक्कीच असणार आहे आणि दुसरा कोणता देश आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. काजिंद 2024 सैन्य अभ्यासाचे आयोजन उत्तराखंडमध्ये झाले आणि ते भारत आणि कोणत्या देशामध्ये झाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचे उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला, फटाफट सांगा. फटाफट सांगायचं आहे आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. आयफा अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? ॲनिमल या चित्रपटाला. 9व्या वर्ल्ड ज्युनियर वुशू चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? ब्रुनेईमध्ये 9व्या वर्ल्ड ज्युनियर वुशू चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. हेलेन नावाच्या वादळाने कोणता देश प्रभावित झाला? USA अमेरिका. हेलेन नावाच्या वादळाने अमेरिका देश प्रभावित झाला, USA. ओके. BCCIने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले? बेंगळुरू येथे केले. समोरचा प्रश्न. इंडसलस बँकेचे नवे MD CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुमंत कटपालिया. 70व्या नेहरू ट्रॉफी बोट रेसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? केरळ येथे. QS ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये कोणती भारतीय संस्था टॉपवर आहे? IIM बेंगळुरू. ओके. QS ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये IIM बेंगळुरू टॉपवर आहे. 9वा आयुर्वेदिक दिवस 2024 ची थीम काय आहे? आयुर्वेदा इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ. ओके. 9व्या आयुर्वेदिक दिवस 2024 ची थीम आहे आयुर्वेदा इनोव्हेशन फॉर ग्लोबल हेल्थ. समोर पाहूया. सॅफ मेन्स अंडर 17 चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकला? आपल्या भारताने. AFSM आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस. ओके.
याच्या पहिल्या महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल कोण बनल्या? आरती सिरीन. ओके. AFMS आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महासंचालक डायरेक्टर जनरल बनलेले आहेत आरती सरीन. 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर वुमेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? झारखंडमध्ये करण्यात आलं. नासाने सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर परत आणण्यासाठी कोणासोबत क्रू 9 मिशन लॉन्च केले? स्पेसएक्स सोबत क्रू 9 मिशन लॉन्च केलेले नासाने. आणि कशासाठी? सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी. पुढे पाहूया. भारताने पहिल्या एशिया पॅसिफिक पॅडल कपमध्ये कोणते पदक जिंकले? भारताने पहिल्या एशिया पॅसिफिक पॅडल कपमध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे. कोणत्या कंपनीने माजी अग्निवीरांसाठी 15% आरक्षणाची घोषणा केली? ब्राह्मोस एरोस्पेसने. अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशात मार्बर्ग विषाणूचा उद्रेक झाला? रवांडा येथे. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले कॅनरी बेट द्वीपसमूह कोणत्या महासागरात आहे? अटलांटिक महासागरात आहे कॅनरी बेट द्वीपसमूह. पुढे पाहूया. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला अलीकडेच कोणत्या देशाने पाठिंबा दिला? भूतानने पाठिंबा दिलेला आहे. ओके. आपल्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठीच्या मागणीला. ओके. अलीकडील आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जेसाठी स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे? साहजिक आहे गुजरातच असणार आहे. नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले पिची वन्य अभयारण्य. पिची वन्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळमध्ये आहे. भारतातील क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने अलीकडेच जी मिशन सुरू केली त्या मिशनचे नाव काय आहे? क्रूज भारत मिशन. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट 2024चे उद्घाटन कुठे झाले? मुंबई येथे. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट 2024चे उद्घाटन मुंबई येथे झाले. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला माउंट एरेबस कोणत्या खंडात आहे? अंटार्क्टिका. बातम्यांमध्ये दिसलेला माउंट एरेबस हा अंटार्क्टिका खंडात आहे. ओके. अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे नौदल संरक्षण प्रदर्शन युरो नाव्हल 2024चे आयोजित केले? फ्रान्सने. युरो नाव्हल 2024 जगातील सर्वात मोठं नौदल संरक्षण प्रदर्शने फ्रान्सनं आयोजित केलेले. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो रे? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा करतो. ओके. पुढे पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले हार्पून मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके. हार्पून मिसाईल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने विकसित केलेले. कोणता भारताचा पहिला सरकार अनुदानित मल्टीमॉडल AI उपक्रम आहे? भारत जेन. ओके. भारताचा पहिला सरकार अनुदानित मल्टीमॉडल AI उपक्रम भारत जेन आहे. भारतीय वंशाचे रवी आहुजा यांची अलीकडेच कोणत्या कंपनीचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली? सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट. आता पहा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर. भारत आणि कोणत्या देशात नुकताच काजिंदा सराव झाला? भारत आणि कझाकिस्तान. कझाकिस्तान आणि IND भारत. ओके. इंडिया. ओके. पुढे पाहूया. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भारत आणि कझाकिस्तान. SBI कार्डने कोणत्या एअरलाईनसह कोरोक ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले? सिंगापूर एअरलाईन्स सोबत. नाटोचे नवे प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? मार्क रुटे यांनी. नुकतेच वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? दुबईमध्ये. ICC महिला T20 विश्वचषक कुठे आयोजित केला जात आहे? UAE मध्ये. पुढे पाहूया. युनायटेड अरब अमिरात. बरोबर. युनायटेड अरब अमिरात UAE. धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान कोणत्या राज्यात सुरू झाले? झारखंड येथे. धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियान झारखंड येथे झारखंड या राज्यात सुरू झालेले. ISSF ज्युनियर 25 मीटर पिस्तूलमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कोणी जिंकले? दिव्यांशीनी. ब्रॅन लाराच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? लारा. ब्रॅन लाराच्या आत्मचरित्राचे नाव आहे लारा.
कोणता देश 2025 मध्ये पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे? भारत 2025 मध्ये पहिल्या खो खो वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे भारत. समोरचा प्रश्न, नाटो 2024 मध्ये आपली नॉर्दर्न लँड कमांड कोणत्या ठिकाणी स्थापित करणार आहे? फिनलँड येथे भारत नाटो 2025 मध्ये नॉर्दर्न लँड कमांड फिनलँडमध्ये स्थापन करणार आहे. ओके. भारतातील क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूज भारत मिशन लॉन्च केलेले आपण मागेच पाहिलं आणि ते कोणत्या ठिकाणापासून सुरू करण्यात आलंय? तर ते मुंबईपासून, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर 2024 हुरून इंडिया अंडर 35 लिस्टचे मध्ये उच्च स्थानावर कोण आहे? अंकुश सचदेवा. ओके. प्रधानमंत्री PM ई-ड्राईव्ह स्कीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? क्लाउडिया शिएनबाम. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत क्लाउडिया शिएनबाम. ओके. त्यानंतर कला क्षेत्रात स्वर्गीय वासुदेव गायतोंडे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? लक्ष्मण श्रेष्ठ यांना. ओके. आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? मुंबई येथे. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम 2024चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? दुबई. ओके. वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम 2024चे आयोजन दुबई येथे करण्यात आले. ओके. समोरचा प्रश्न, अलीकडेच भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? कन्नूर, केरळ येथे. 2025-26 पर्यंत खाद्य तेलांवर राष्ट्रीय मिशन ऑइल पाम NMEO-OP अंतर्गत कच्च्या पाम तेलाचे उद्दिष्ट किती आहे? 11.20 लाख टन. नाविका सागर परिक्रमा मोहीम 2 मध्ये वापरण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या नौकायानाचे नाव काय आहे? INS तारिणी. अलीकडेच जाहीर झालेल्या अर्बन गव्हर्नन्स इंडेक्समध्ये कोणते राज्य सर्वोच्च स्थानावर राहिले आहे? केरळ राज्य सर्वोच्च स्थानावर राहिलेले आहे. ओके. पुढे पाहूया, महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन महोत्सव कोणत्या जिल्ह्यात सुरू होणार आहे? जळगाव. महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन महोत्सव जळगावमध्ये सुरू होणार आहे. 25वा IIFA आयफा पुरस्कार सोहळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? जयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आला होता. नीती आयोगाने कोणत्या राज्यात महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचा पहिला राज्य अध्याय सुरू केला? तेलंगणामध्ये. ओके. नीती आयोगाने तेलंगणा राज्यात पहिला महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ओके. बातमीत दिसलेली 500 मीटर अपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप कोणत्या देशात आहे? चीन. ओके. जी बातमीत दिसलेली 500 मीटर अपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप आहे ती चीनमध्ये दिसलेली. ओके. आता मित्रांनो, जे काही प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, बातमीत असलेले 500 मीटर अपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप फास्ट कोणत्या देशात आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके. प्रश्न पुन्हा एकदा पहा, बातमीत असलेले 500 मीटर अपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप ज्याला फास्ट म्हणतात ते कोणत्या देशात आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढे पाहूया, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले पीची वन्य अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. प्रश्न पुन्हा एकदा पहा, नुकतेच बातम्यांमध्ये पाहिलेले पीची वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण 29 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमधून पाहिलेल्या आहेत आणि ज्या वीकली करंट अफेअर्स मराठी व्हिडिओमध्ये आपण सर्व पुरस्कारापासून ते नियुक्त्यांपर्यंतचे सर्व प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच हे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.